नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत महाडिक आणि मी आता जॉईनिंग करणार आहे. तर माझी फ्लाईट अशी आहे की 24 नोव्हेंबरला मॉर्निंगला आहे. मुंबई टू लंडन, लंडन टू अटलांटा आणि अटलांटावरून न्यू ऑर्लिन्स. तर मी आता माझी जॉईनिंगच्या आधी मी माझी बॅग रेडी करतोय. मला हे कंपनीकडनं बॅग भेटले, तर त्यामध्ये काय असं सेफ्टी शूज घेऊन जायला लागतात, ते कंपनीवाले देतात. मी चिपकू काय तर हे मला शेपकोट दिलेत आणि हे ब्लॅक पॅन्ट देतात हे, आणि हे ड्रिल असते आठवड्यात एकदा, तर आपल्याला हे ड्रिलच्या टायमाला यूज करायला लागतं. तर हे सर्व कंपनी देते. तर मी आता एअरपोर्टला आलो आहे आणि मी आता आतमध्ये चाललो आहे, कारण माझी सकाळी 4ची फ्लाईट आहे. तर मला 12 वाजताच आतमध्ये बोर्डिंग करायला लागणार आहे, त्यामुळे मी 12 वाजताच आतमध्ये गेलो. तर तुम्ही इथे बघू शकता इमिग्रेशनसाठी किती मोठी लाईन आहे. तर त्यासाठी आपल्याला 4 तास आधी जावं लागतं एअरपोर्टला. इमिग्रेशन ते सर्व झालं आणि मला आता बोर्डिंग पास भेटलेत आणि मी आता चाललो आहे. माझा गेट नंबर आहे 76. तर मी आता गेटकडे चाललेलो आहे आणि ते आता माझी फ्लाईट आहे 4 वाजताची. मी पोचलो आहे 2 वाजताच. तर माझी फ्लाईट 4 वाजताची होती, पण मी आल्यानंतर इथे बोर्डवरती पाहिल्यानंतर बघितलं तर 4:35ची होती. फ्लाईट डिले झालेली माझी. आणखी आता मी येऊन फ्लाईटमध्ये बसलो आहे, तर आता थोड्या वेळानं टेक ऑफ होईल. आणखी आता फ्लाईट टेक ऑफ झालेली आहे आणि आता सकाळ असल्यामुळे काही जेवण तर येणार नाही. तर आता हा नाश्ता आलेला आहे, तर आता हा नाश्ताच करून घेतो. आता माझं खाऊन पूर्ण झालं आहे, तर फ्लाईट आता पोचेपर्यंत थोडी रेस्ट करतो. तर मी आता न्यू ऑर्लिन्स पोचलो आहे. तर आता मी माझी बॅग कलेक्ट करणार आहे आणि एजंटचा वेट करणार. आणि एजंट भेटला तरी मला वेट करावं लागणार आहे, कारण अजून 1 तासानंतर 2 लोक यायचे बाकी आहेत अजून. ते युक्रेनवरून येणार आहेत आणि रशियावरून. तर आता आम्हा सर्वांना शिपवरती घेऊन आला आहे एजंट आणि आता मी माझ्या कॅबिनकडे चाललेलो आहे. तर आणखी माझी कॅबिन ही A डेकवरती असते. A, B, C असे 3 डेक असतात. कॅबिनमध्ये आलो तर हा कचरा बघा किती आहे. तर हा कचरा आता काय, मला रात्रीचे खूप लेट झालं आहे तर आता काढू शकत नाही, ते उद्या काढेन. तर आत्ताच फ्रेश झालो आणि रात्रीचे 12 वाजलेत. आता मला उद्या सकाळी लवकर जावे लागेल, कारण मला हँडओव्हर घ्यायला लागेल चिपकुककडून. तर असेच माझे व्हिडिओ वगैरे पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना शुभरात्री.